करा, कारण अक्षय तृतीया हा दिवस पितरांना समर्पित आहे. माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना समर्पित असा दिवस आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात पितरांच्या सेवा केल्या जातात. माता लक्ष्मीच्या, भगवान विष्णूंच्या सेवा केल्या जातात. पितरांच्या सेवा असल्या कारणानं जे दान केलेलं आहे त्या दानाला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. जसं की गाडीमध्ये फ्यूल टाकल्याशिवाय, पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी चालत नाही, त्याच पद्धतीनं ही यंत्र घरात, देवघरात आणून ठेवली म्हणजे ती काम करतात असं नाही, तर त्या यंत्रांवरती सेवा सुद्धा व्हायला हव्यात. तर या काही गोष्टी आहेत. भला आपण सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल, परंतु सोन्या चांदी सारखेच शुभ परिणाम देणाऱ्या ह्या वस्तू आहेत. ह्या जर तुम्ही खरेदी केल्या तर निश्चितच तुमच्या घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी नांदते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, तर आता अक्षय तृतीया हा दिवस जवळच आलेला आहे. तर 19 एप्रिल 2026 रोजी आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा सण आपण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 3ऱ्या दिवशी साजरा करत असतो. तर अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा हा खूप महत्वाचा असा दिवस आहे, ज्याला आपण शुभ मानतो. आणि या शुभ दिवसाच्या मुहूर्तावरती आपण अनेक अशा चांगल्या गोष्टींची खरेदी करत असतो. तर मग त्यामध्ये जमीन जुमला असो, प्लॉट असो, शेती असो, गाडी असो, घर असो किंवा कुठल्या पण चांगल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असो, सोन्या चांदीची खरेदी, या सगळ्या खरेदीसाठी हा दिवस अति उत्तम मानला जातो. त्यामुळं प्रत्येक जण फुल नाही फुलाची पाकळी आपल्याला जसं जमेल तसं यथाशक्ती काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग आता सगळ्यांनाच या गोष्टी घेणं शक्य नाही. आता सगळ्याच गोष्टींच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत, त्याच्यामुळं सगळ्यांनाच या गोष्टी घेणं शक्य नाही. आता ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी आवर्जून घेऊ शकतात, परंतु मध्यमवर्गीय किंवा जे सामान्य असतात, जे त्यात मी सुद्धा आहे, तर असे आपण सोन्याची खरेदी, प्लॉटिंग, घर, शेती अशा गोष्टींची खरेदी नाही करू शकत. तर अशा वेळेस त्या सोन्याच्या चांदीच्या स्वरूपातलंच काही वस्तू अशा आहेत ज्या धर्मशास्त्रामध्ये लक्ष्मी स्वरूप पूजल्या जातात, किंवा धर्मशास्त्रानुसार किंवा अनेक धर्मग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सोन्या चांदीची जर खरेदी केली तर ती अक्षय राहते, किंवा कुठलीही वस्तू खरेदी केली तर ती अक्षय आपल्याला टिकणारी, अक्षय राहणारी किंवा आपल्या घरामध्ये समृद्धी आणणारी अशी ठरत असते. त्यामुळं प्रत्येक जण थोडं तरी सोनं, थोडं तरी चांदी घेण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येकांनाच या गोष्टी घेणं शक्य नाही. तर अशा वेळेस ग्रंथानुसार किंवा धार्मिक माहितीनुसार असं म्हटलं जातं की सोने चांदी खरेदी केल्यानंतर जे शुभ परिणाम आपल्याला आपल्या घरात पाहायला भेटतात, त्याच पद्धतीनं दुसऱ्या काही अशा वस्तू आहेत ज्या सर्वसामान्यांना, सगळ्यांना खरेदी करता येऊ शकतात आणि त्या लक्ष्मी तुल्य मानल्या जातात, किंवा आपण लक्ष्मी स्वरूप म्हणून त्यांना घरी आणत असतो. तर अशा काही साध्या आणि कमी किमतीच्या वस्तू आहेत जे सगळेच खरेदी करू शकतात. तर ह्या अक्षय तृतीयेचं निमित्त साधून आपल्याला ह्या वस्तूंची खरेदी करायची आहे. भला आपण सोन्याची खरेदी करू शकत नाही, 1 ग्रॅम घ्यायचं म्हटलं तर 10,000पेक्षा सुद्धा जास्त झालेलं आहे, त्यामुळे आपण तेवढं खरेदी नाही करू शकत. तर त्या आणि 1 ग्रॅमची वस्तू जरी घ्यायची म्हटली तर ती 1 ग्रॅम सोन्यामध्ये कुठलाच असा दागिना चांगला घडल्या जात नाही, त्यामुळे आपण चांदी नाही घेऊ शकत. तर अशा वेळेस आपण सोनं आणि चांदी सारख्याच शुभ परिणाम देणाऱ्या काही वस्तू आहेत, ज्या वस्तू आपल्याला घरामध्ये फायदेशीर आहेत, आपल्या देवघरात फायदेशीर आहेत, किंवा त्या आपण लक्ष्मी स्वरूप म्हणून सुद्धा आपण त्या खरेदी करू शकतो. तर अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायचे, की ज्यामुळं त्या वस्तूंच्या खरेदीमुळं आपल्या घरामध्ये शुभ परिणाम पाहायला भेटतात किंवा आपली उत्तरोत्तर प्रगती आपल्याला पाहायला भेटते. तर त्या वस्तू कोणत्या? तर व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अक्षय तृतीयेला आपण कुठल्या वस्तूंची खरेदी करायची आहे. आता मी काही वस्तू सांगणार आहे, त्यातल्या सगळ्याच वस्तू खरेदी करा असं नाही. तुमच्या घरामध्ये जी कोणती वस्तू नाही ती तुम्ही खरेदी करू शकता, कारण आपल्या घरात त्या वस्तू आहेत आणि आपण डबल काही खरेदी करून त्या पुन्हा घरात आणून त्याची अडगळ करणार नाही. त्यामुळं आपण ज्या वस्तू आपल्याला आवश्यक आहेत, ज्या वस्तू आपल्याला घरामध्ये नाहीत आणि त्या लागणाऱ्या आहेत, तर अशाच वस्तू आपल्याला खरेदी करायच्या आहेत. तर त्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे कापूस. आता कापूस प्रत्येकांना दररोज लागतो. आता कापूस हा म्हणजे दिसायला पांढरा शुभ्र असतो आणि खूप स्मूथ, मऊ मऊ असतो. ह्याच्या खरेदीमुळे आपल्याला घरामध्ये शांतता प्राप्त होते, त्यामुळं हे शुभ परिणाम देणारी वस्तू आहे आणि कापसाची किंमत जास्त नसते आणि ती आणून आपल्याला अशीच ठेवायची नाही, तर आपण दररोज वातीसाठी किंवा वस्त्रमाळ बनवण्यासाठी वापरू शकतो. त्यामुळं म्हणजे आपल्या आवाक्या बाहेरच्या वस्तू आपल्याला खरेदी करणं शक्य नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तर त्या आपण आवर्जून खरेदी करायच्यात. तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कापसाची खरेदी करू शकता, कारण अक्षय तृतीया हा दिवसच
त्या शब्दातच दिलेला आहे की अक्षय. मग आपण जे काही खरेदी करू ते आपल्याला अक्षय राहणार आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये अक्षय समृद्धी देणारं आहे. त्यामुळं ह्या वस्तू आपल्याला आवर्जून घ्यायच्या. सांगितलेल्या वस्तू जर तुमच्याकडं नसतील तर तुम्ही त्या सगळ्याच खरेदी केल्या तरी चालतील, पण ज्या वस्तू तुमच्या घरात आहेत आणि जी वस्तू नाही, मी सांगितलेल्यापैकी जी वस्तू तुमच्या घरात नाही तर ती वस्तू तुम्ही आवर्जून खरेदी करा. आता कापूस आपल्याला दररोज लागतो. जर अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण खरेदी केला तर तो वेस्ट जाईल किंवा घरात पडून राहील असं नाही. आपण आधीचा जरी असला तरी सुद्धा या दिवसाचं मुहूर्त, या दिवसाचं महत्त्व साधून आपल्याला, या दिवसाचं औचित्य साधून आपल्याला त्याची खरेदी करायची. त्यानंतर आहे दुसरी वस्तू म्हणजे मीठ. मीठ सुद्धा रंगाने पांढरं शुभ्र असतं आणि समुद्र मंथनातून निघालेला आहे. ज्या पद्धतीनं समुद्र मंथनातून लक्ष्मी बाहेर आली किंवा लक्ष्मीची उत्पत्ती झाली, त्याच पद्धतीनं त्याच समुद्र मंथनातून आपल्याला मीठ सुद्धा प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे ते लक्ष्मीला अतिप्रिय आहे, म्हणून आपल्याला मिठाची सुद्धा खरेदी करायची आहे. त्यानंतर आहे पिवळ्या रंगाच्या कवड्या. पिवळ्या रंगाच्या कवड्या, आता ह्या धर्मग्रंथांमध्ये सुद्धा पिवळ्या रंगाच्या कवड्यांचा उल्लेख आपल्याला सापडतो. आपण धनप्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा प्राप्त लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी कवड्यांवरती अनेक सेवा करत असतो आणि लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण त्याची पूजा करतो. आणि लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत. या कारणामुळे आपल्याला ह्या अक्षय तृतीयेचं निमित्त साधून पिवळ्या कवड्या घ्यायच्यात. आणि जर तुम्हाला पिवळ्या कवड्या भेटल्या नाहीत तर तुम्ही अशा वेळेस पांढऱ्या कवड्या आणा आणि त्याला हळद किंवा केसर लावून त्याला पिवळ्या केल्या तरीही चालतं. कारण आपण कवड्यांचा वापर बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये करत असतो. जसं की आपण दिवाळीच्या लक्ष्मी पूजनामध्ये कवड्यांवरती सेवा करतो, गुढीपाडव्याला कवड्यांवरती सेवा करतो, त्यासोबतच अक्षय तृतीयेला आपण कवड्यांवरती सेवा करत असतो. त्यामुळं कवड्या हे लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण कवड्यांना घरी घेऊन यायचं आहे. मग तुम्ही 5 किंवा 10 जशा तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जेवढ्या आणायच्या तेवढ्या आणा, पण कमीत कमी 5 कवड्यांची खरेदी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे. त्यानंतर चौथी वस्तू आहे पिवळ्या मोहरी. पिवळ्या मोहरीला सुद्धा सेवेमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. मग आता आपण सेवा करतो, पिवळ्या मोहरीवरती सेवा करतो, आपण अमावस्येला हातामध्ये पिवळ्या मोहरी घेऊन कालभैरव अष्टकाचं पठण करत असतो. तर ह्या पिवळ्या मोहरी आहेत, त्याच्यामुळे आपल्या घरातली सगळी नकारात्मकता जाते. त्यामुळे पिवळ्या मोहरीला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. तांत्रिक कामामध्ये सुद्धा या पिवळ्या मोहरीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु आपण आपल्या सेवेमध्ये, आपल्या घरातली नकारात्मकता काढण्यासाठी, आपल्या शरीरातली नकारात्मकता काढण्यासाठी आपण या पिवळ्या मोहरीचा वापर करतो. तर तुम्ही या दिवशी पिवळ्या मोहरीची सुद्धा खरेदी करू शकता. त्यानंतर आहे झाडू. आता झाडूला सुद्धा आपण लक्ष्मीचं स्वरूप म्हणतो. दिवाळीला लक्ष्मी पूजनासाठी आपण झाडू आणून किंवा शिरई आणून त्याचं पूजन करत असतो. भलं आता तुमच्या घरामध्ये झाडू आहे किंवा शिरई आहे, परंतु तुम्हाला अक्षय तृतीयेचं निमित्त साधून तुम्हाला हे लक्ष्मी स्वरूप वस्तू घरी आणायची आहे. जर मोठा झाडू तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही छोटीशी काय होईना एक शिरई घेऊन या, जी तुम्हाला देवघर साफ करण्यासाठी होते. आता तुमच्या घरातली जरी चांगली असली तरी सुद्धा ती खराब झाल्यानंतर तुम्हाला ती वापरता येईल. परंतु अक्षय तृतीयेचं निमित्त साधून लक्ष्मी स्वरूप असणारी शिरई किंवा एका झाडूची खरेदी तुम्हाला करायची आहे. त्यानंतर अक्षय तृतीयेला खूप महत्व असणारे मातीची भांडी आपल्याला खरेदी करायची आहेत. आता आपण उन्हाळा सुरू झालं कीच माठ नवीन खरेदी करतो किंवा वापरायला काढतो, पण पूर्वीच्या काळी वैशाख महिन्यामध्येच किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी या माठाची खरेदी केली जायची आणि त्या माठातलं पाणी तेव्हापासून प्यायला सुरू केलं जायचं. परंतु आता उष्णता एवढी वाढलेली आहे, वातावरण म्हणजे पूर्वीच्या काळासारखा जो गारवा आता आपल्याला पाहायला भेटत नाही. दिवसेंदिवस उष्णता खूप वाढत आहे. त्याच्यामुळे आपण उन्हाळा लागला की लागलीच मातीचा माठ घेऊन येतो किंवा खरेदी करतो किंवा तो वापरायला काढतो. पण आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही खरेदी केलेला असेल तर ठीक आहे, तुम्ही एखादा छोटा माठ किंवा एखादं छोटं मातीचं भांडं तुम्ही खरेदी करा. आणि जर तुम्ही माठ खरेदी केलेला नसेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून तुम्ही माठ खरेदी करा. तुम्हाला मातीचं छोटं भांडं सुद्धा घ्यायचं नाही तर अशा वेळेस तुम्ही एखादा नवीन माठ खरेदी करा आणि तो कुठेही दान करा. कारण अक्षय तृतीया हा दिवस पितरांना समर्पित आहे, माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना समर्पित असा दिवस आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात पितरांच्या सेवा केल्या जातात, माता लक्ष्मीच्या, भगवान विष्णूंच्या सेवा केल्या जातात. पितरांच्या सेवा असल्या कारणानं या दिवशी आपण जे दान केलेलं आहे त्या दानाला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे तुम्ही एक माठ खरेदी करा आणि तो कुठेही म्हणजे पाणपोईच्या स्वरूपात जिथं तुम्ही पाणी टाकू शकता किंवा जिथं कोणी भरून ठेवलं तर येणारे जाणारे वाटसरू पाणी पितील अशा ठिकाणी जर तो माठ ठेवला तर निश्चित तुम्हाला त्या जलदानाचं किंवा त्या मातीच्या भांड्याच्या दानाचं सुद्धा तुम्हाला पुण्य प्राप्त होतं. त्यामुळं
तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून मातीची भांडी किंवा माठ खरेदी करा. भले तुम्हाला पानपोई किंवा मोठा माठ म्हणजे रांजणाच्या स्वरूपात, किंवा जर तुम्हाला ठेवणं शक्य नसेल तर एक छोटंसं मातीचं भांडं घ्या आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये पक्ष्यांसाठी तुम्ही पाणी ठेवा. तर निश्चित ते सुद्धा एक जलदानच आहे. आता ते मुके प्राणी आहेत, त्याच्यामुळं म्हणजे आपण कुणाकडे गेलो, वाटसरू कुणाकडे तहान लागली म्हणून गेले तर त्यांना कुणी पाणी देऊ शकतं, परंतु पक्ष्यांना पाणी कुणी पाजत नाही. म्हणजे काही तुरळक लोक सोडले तर पक्ष्यांचा विचार जास्त असं कोणी करत नाही. त्यामुळे तुम्ही छोटंसं मातीचं प्लेट किंवा भांडी घेऊन या आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून पक्ष्यांसाठी ठेवा. तर ते एक उत्तम तुमचं जलदान होईल आणि मातीच्या भांड्याचं सुद्धा थोडक्यात पक्ष्यांसाठी घेतलं म्हणून ते पण दान होऊ शकतं. त्यामुळं तुम्हाला पितरांचे सुद्धा भरभरून आशीर्वाद प्राप्त होतील. तर त्यानंतरची वस्तू आहे, एखादं तुळशीचं रोप खरेदी करा. आता आपण सोनं नाही खरेदी करू शकतो, तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण आवर्जून खरेदी करू शकतो. जर तुमच्या घरामध्ये तुळस, आता उन्हाळा लागलेला आहे, तुळस जर वाळून गेलेली असेल तर अशा वेळेस तुम्ही नवीन तुळशीचं एक रोप घ्या. 15-20 रुपयाला एक रोप मिळतं, तर ते तुळशीचं रोप लावा. कारण तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, अक्षय तृतीय हा दिवस माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे आणि ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी आवर्जून स्थिरावते. त्यामुळं आपल्याला भगवान विष्णूंची आवडती असणारी अशी तुळस खरेदी करून ते तुळशीचं झाड जर तुम्ही लावलं तर अतिउत्तम मानलं जातं. त्यामुळे जर तुमच्याकडे तुळशीचं रोप नसेल तर आवर्जून तुम्ही तुळशीच्या रोपाची सुद्धा खरेदी करू शकता. त्यानंतर तुम्ही पितळेची किंवा तांब्याची भांडी खरेदी करा. पितळ आणि तांबे म्हणजे आता तुलनेत सोन्या चांदीच्या हे कमी महाग असतं, त्यामुळे आपण ते खरेदी करू शकतो. तर तुम्ही लहान मोठं जसं जमेल त्या पद्धतीनं तुम्ही ह्या दिवसाचं औचित्य साधून पितळेची किंवा तांब्याची भांडी घेऊ शकता. आपल्या घराला समृद्धीकारक बनवतं, त्यामुळं पितळ आणि तांबे सुद्धा घरात असायला हवं. तर आपल्या यथाशक्तीने जी काही आपल्याला आवश्यक असेल, किंवा आता पितळेची तांब्याची भांडी म्हणजे आपण वापरायची भांडी अशी मोठी मोठी नाही, तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कुठल्या पितळेच्या किंवा तांब्याच्या वस्तू खरेदी करू शकत असाल तर त्या आवर्जून करा, की जेणेकरून त्या तुमच्या देवघरामध्ये होतील. जसं की आता गजलक्ष्मी ही आपण अष्टलक्ष्मीपैकीच एक लक्ष्मी म्हणून पूजत असतो, तर ही देवघरात असायला हवी. अक्षय तृतीयेचं निमित्त साधून तुम्ही गजलक्ष्मीची खरेदी करू शकता, जेणेकरून तुमची पितळेची सुद्धा खरेदी होते. आणि पितळ, चांदी, सोनं ह्या गोष्टी म्हणजे आपल्याला सौभाग्य देणाऱ्या किंवा समृद्धीकारक वस्तू मानल्या जातात. हे समृद्धीकारक धातू आहेत, त्याच्यामुळे ह्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. तर तुम्ही पितळेची, तांब्याची भांडी घेण्याच्या ऐवजी तुमच्या देवघरात ज्या आवश्यक वस्तू आहेत ज्या तुमच्याकडे आता नाहीत तर त्या आवर्जून तुम्ही खरेदी कराव्यात. त्यानंतर आहे आपण देवघरात काय वस्तू घ्यायच्यात त्याबद्दल बोलूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही श्रीयंत्र घ्या. कारण ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला आसन असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी बसण्यासाठी किंवा स्थिरवण्यासाठी येतेच. त्यामुळं आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्र असायलाच हवं. जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र असतंच, परंतु ज्यांच्याकडे नाही तर त्यांनी आवर्जून घ्या. कारण त्या श्रीयंत्रावरती जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो तर ती माता लक्ष्मीची अतिप्रिय अशी सेवा आहे. त्यामुळं जर तुमच्याकडं श्रीयंत्र नसेल तर तुम्ही आवर्जून श्रीयंत्राची खरेदी करा. जर तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही कुबेर यंत्राची खरेदी करा. कारण कुबेर ही धनाची देवता आहे आणि धन कोणाला नकोय, प्रत्येकाला धन लागतं. त्यामुळे ह्या अक्षय तृतीयेचं निमित्त साधून तुम्ही कुबेर यंत्र घ्या. परंतु असं नाही की तुम्ही श्रीयंत्र घेताय, कुबेर यंत्र घेताय म्हणजे तुमच्याकडं तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल, असं अजिबात नाही. हे यंत्र घेतले तर त्या यंत्रावरती सेवा सुद्धा तेवढ्याच महत्वाच्या आहेत. जसं की गाडीमध्ये फ्यूल टाकल्याशिवाय, पेट्रोल टाकल्याशिवाय गाडी चालत नाही, त्याच पद्धतीनं ही यंत्र घरात, देवघरात आणून ठेवली म्हणजे ती काम करतात असं नाही. तर त्या यंत्रांवरती सेवा सुद्धा व्हायला हव्यात. आपण दिवाळीच्या वेळेस कुबेर यंत्राचं पूजन करतो, तसंच श्रीयंत्रावरती आपण म्हणजे बऱ्याच वेळेस नवरात्रीच्या काळामध्ये किंवा शुक्रवारी, पौर्णिमेला काही दिवसांचं औचित्य साधून आपण त्याच्यावरती कुंकुमार्चन ही सेवा करत असतो. आणि ही कुंकुमार्चन सेवा खूप प्रभावशाली सेवा आहे. हे मी नेहमी करते, माझे व्हिडिओ सुद्धा आहेत कुंकुमार्चनाचे, आणि त्यावरचं जे कुंकू आहे ते आपण आपल्या कपाळी लावायचं तर आपलं सौभाग्य बळकट राहतं असं म्हणतात. त्यामुळं ही यंत्र आपल्याला खरेदी करायची आहेत. त्यानंतर जर शक्य असेल आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या दारावरती जर लक्ष्मीची पावलं नसतील तर आवर्जून तुम्ही लक्ष्मीची पावलं घ्या. कारण लक्ष्मीची पावलं हे सुद्धा एक समृद्धीकारक लक्षण आहे.
तर ह्या काही गोष्टी अशा आहेत की ज्या घरात असण्यामुळं आपल्या घरामध्ये एक सुख समाधान नांदतं आणि त्यासोबतच लक्ष्मी सुद्धा स्थिरावते. तर त्यामुळं जर तुमच्या घराच्या पुरवठ्यावरती लक्ष्मीची पावलं नसतील तर अशा वेळेस तुम्ही पंचधातूची लक्ष्मीची पावलं घ्या किंवा तांब्याची पितळेची करून घेतली तरीही चालतं, चांदीची करून घेतली तरी अतिउत्तम. परंतु आपण सोनं चांदी नाही खरेदी करू शकत, तर अशा वेळेस तुम्ही ह्या दिवसाचं औचित्य साधून साधी पंचधातूची किंवा पितळेची, तांब्याची महालक्ष्मीची पावलं जर घेतली तर अतिउत्तम म्हणायला काहीच हरकत नाही. त्यासोबतच दारावरती लावण्यासाठी 64 योगिनी यंत्र घ्यायचंय. या 64 योगिनी यंत्र जर तुम्ही तुमच्या दरवाजावरती लावलं तर कुठलीच नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करत नाही, कारण मेन प्रवेशद्वारातूनच सगळ्या नकारात्मकता सकारात्मकता आपल्या घरात येत असतात. जर 64 योगिनी यंत्र दारावरती असेल तर त्या दारावरती सगळी नकारात्मकता बाहेर फेकल्या जाते, घरातली नकारात्मकता बाहेर जाते आणि बाहेरची नकारात्मकता ही घरात येत नाही. त्यामुळे ह्या 64 योगिनी यंत्राला सुद्धा खूप महत्व आहे. तर हे यंत्र सुद्धा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये भेटून जाईल, तर आवर्जून ते तुम्ही खरेदी करू शकता. त्यानंतर आहे तुम्ही तुमच्या दरवाजाला लावण्यासाठी कवड्यांचे एक तोरण घ्या. जसं की मी आधी सांगितलं, कवड्या ह्या माता लक्ष्मीला प्रिय आहेत. लक्ष्मी स्वरूप म्हणून आपण कवड्यांची पूजा करत असतो. तर आपण वेगवेगळी डेकोरेशनची, वेगवेगळी फुला पानांची तोरण दाराला लावतो. पण ती तोरण लावण्यापेक्षा जर कवड्यांचं तोरण असेल तर अतिउत्तम, कारण कवड्या या लक्ष्मीला खेचण्याचं काम करतात, लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करतात. त्यामुळे जर कवड्यांचं तोरण दारावरती असेल तर कुठल्याही प्रकारची नकारात्मकता तुमच्या घरात येणार नाही आणि त्यासोबतच लक्ष्मी तुमच्या घरात आकर्षिल्या जाते. त्यामुळं दारावरती जर शक्य असेल तर तुम्ही कवड्यांचं तोरण वापरा. मग लहान मोठं जसं असेल त्याच पद्धतीनं, खूप मोठं तुम्हाला जास्त कवड्यांचं तोरण महाग वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही एक सिंगल लाईन असणारं का होईना पण कवड्यांचं तोरण दारावरती लावा, तर निश्चित तुमच्या घरामध्ये सुख समाधान आणि लक्ष्मी नांदते. त्यासोबतच आपल्याला ह्या दिवशी तांदूळ, गहू, डाळ या गोष्टींची खरेदी करायची, कारण धनधान्य हे आपल्या घरामध्ये कधीही कमी पडणार नाही, कारण अक्षय या नावातच अक्षय आहे. त्याच्यामुळे जर आपण धान्यांची खरेदी केली तर आपल्या घरामध्ये धान्य कधीही कमी पडणार नाही, कधीही आपल्याला त्याची कमतरता भासणार नाही. त्यामुळे ह्या दिवसाचं औचित्य साधून आपण जेव्हा वर्षाचा माल भरतोच, तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही गहू, तांदूळ, डाळी आणल्या तर तुमच्या घरामध्ये ह्याची उणीव तुम्हाला कधीही भासणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टींची खरेदी करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि असंही ते आपल्याला घ्यावंच लागतं, खावंच लागतं. त्यामुळं एरवी कधी घेण्याच्या ऐवजी तुम्ही ह्या दिवसाचं औचित्य साधून ह्या गहू, तांदूळ, डाळींची खरेदी करा, तर तुमच्या घरामध्ये धान्य लक्ष्मी अखंड स्थिर राहते किंवा अक्षय राहते. तर या काही गोष्टी आहेत. भला आपण सोनं चांदी खरेदी करू शकत नसाल, परंतु सोन्या चांदी सारखेच शुभ परिणाम देणाऱ्या ह्या वस्तू आहेत. ह्या जर तुम्ही खरेदी केल्या तर निश्चितच तुमच्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी नांदते. त्यामुळं आवर्जून यातल्या सगळ्याच वस्तू जरी घेतल्या तरी काही हरकत नाही, कारण त्या आपल्याला लागतातच. पण ज्या तुमच्याकडे आहेत आणि तुम्हाला आता लागणार नाहीत, तर ज्या नाहीत त्याच वस्तू तुम्ही खरेदी केल्या किंवा यातली कुठली पण एखादी वस्तू अक्षय तृतीयेचं निमित्त साधून खरेदी केली तर निश्चित तुमच्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. तुम्ही जे काही खरेदी केली ती अक्षय चिरकाल टिकणारी राहील, यात तिळ मात्रही शंका नाही. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.